नमस्कार. जुन्नर टाइम्समध्ये आपलं स्वागत. गेल्या काही दिवसांपूर्वी जुन्नर शहरातल्या हायमास दिवे, आता हे जे माझ्या पाठीमागे पाहू शकतो त्याची आपण न्यूज बनवली होती. ही न्यूज अशी होती का हे हायमास दिवे बसवले, त्याच्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार झाला आणि ज्या एजन्सीने हे जे काम घेतलं होतं त्या एजन्सीच्या नावाने एक फेक अकाउंट तयार करण्यात आलं आणि मूळ एजन्सीला पैसे न देता भलत्याच एजन्सीला पैसे देण्यात आले. ती काही रक्कम थोडी थिरकी नव्हती. 1,86,00,000 रुपयाच्या आसपास ही रक्कम होती आणि ही जेव्हा बाब समजली तेव्हा एकच खळबळ उडाली होती. परंतु पुढे काय घडलं, ज्यावेळी हा प्रकार आपल्या लक्षात आला, आपण न्यूज पी बनवली. आपण त्यावेळी जे आता नवीन जे चरण कोल्हे नावाचे CEO आहेत जुन्नर नगर परिषदेचे, त्यांना भेटलो. त्यांना सांगितलं का अशा पद्धतीचं झालंय. ते म्हटले सगळं हा मला माहिती आहे, आता आम्ही ते पोलिसांना पत्र देतो आणि जर पोलिसांनी आम्हाला हे दिलं काय करायचं, गुन्हा दाखल करायचं की काय, मग त्यानंतर आम्ही पुढची कारवाई करू. पोलिसांकडे गेलो. पोलिसांनी असं अनऑफिशियली सांगितलं की याच्यामध्ये काही बरेच लोक, याच्या CEO देखील असू शकतात दोषी, असे वेगवेगळ्या अधिकारी याच्यामध्ये अडकू शकतात. परंतु पुढे झालं काय, या घटनेला जवळपास 15 दिवस आजपर्यंत उलटला असेल आणि हे प्रकरण पूर्णपणे थंड झालेलं आहे. 3,84,00,000 रुपयाचा हा भ्रष्टाचाराचा विषय होता, पूर्णपणे दडपण्यात आलेला आहे. याच्या पाठीमागं वेगवेगळी कारणे, रंजक कहाणी आहे. पाठीमागं मी तुम्हाला सांगितलं होतं, परंतु आता या प्रकरणाला मी तुम्हाला पुन्हा एकदा उजाळा देतो. जरा अजून वेगवेगळी माहिती जी मला समजली ते देखील आता तुम्ही पहा काय घडलंय. तर हे जे हायमास दिवे आहेत, हे हायमास दिवे याची एकाची किंमत 5.5 लाख रुपयांची ही किंमत आहे. गॅलोनाइटचा हा पोल आहे, खाली याला फाउंडेशन केलंय, वरती 1 2 3 6 पॅनल आहे, 6 बॅटऱ्या आहेत आणि आता त्या बॅटरीपैकी काही बंद आहेत पॅनल आणि याची किंमत 5.5 लाख रुपयांची लावलेली आहे. असे 1-2 नाही तर या जुन्नर शहरामध्ये तब्बल 69 हे हायमास पोल निवडणुकीच्या, विधानसभेच्या निवडणुकीच्या ऐन तोंडावर हे उभे करण्यात आले होते. आता याच्यावरती तत्कालीन आमदार यांचा फोटो बी होता. आता तो फोटो दिसत नाहीये. त्यावेळी मस्तपैकी फोटो होता, परंतु पगडी घालून. आता जो फोटो नाहीये, कारण वेगळं असू शकतं, कारण की या पोलमध्ये भ्रष्टाचार झालाय म्हणून हे फोटो हटवले गेले असू शकतात. ठीक आहे, त्यात काय आपल्याला जास्त काही पडायचं नाही. परंतु झालंय असं, याच्या मागे एक पात्र आहे, ते सगळ्यात मेन आहे. त्याचं नाव आहे सुजित गोडके. हे जे सुजित गोडके नावाचा हा जो व्यक्ती आहे, हा काही छोटा मोठा व्यक्ती नाही, हा मोठा ठेकेदार आहे आणि याची कामं काय इथंच नाही, पूर्ण राज्यामध्ये सुरू असतात. हे सगळं सोलर पॅनल, सोलर सिस्टम ह्याची हा जो सुजित गोडके नावाचा हा जो आहे हा कामं घेतो. ह्याची ठिकठिकाणी बारामतीला काम आहे, शिरूरला काम आहे, शिक्रापूरला काम आहेत, सोलापूरला काम आहेत, विविध ठिकाणी याची कामं आहेत. तर कामं कशी आहेत, चांगली आहेत का? नाही, नक्कीच नाही. कामं अशी आहेत का याच्यामध्ये एक सिस्टम आहे का आता शासनाने हे सगळं सोलर सिस्टमवर सगळं हे करायचं ठरवलंय. आता शेतकऱ्यांना सुद्धा विद्युत पंप मिळत नाही, सोलर घ्यावं लागतं. शासनाने सबसिडी जाहीर केली. तसं शासनाचं काय म्हणणं आहे, हे सोलरवर सगळं करा, हा हे दिवे वगैरे. मग आता हे दिवे सगळे करायचे, याच्याबाबत शासनाचे निर्णय देखील आहेत. मग याचं काम काय गोडकेंचं? हे गोडके काय करतात, तिथल्या लोकल CEOना भेटतात, त्यांना सांगतात का अशा प्लॅन खाली, अशा योजनेखाली आपल्याला हे काम करता येऊ शकतं आणि जर तुम्ही हे काम जर प्रस्तावित केलं, मंजूर केलं, तर आम्ही तुम्हाला अमुक काही ठिकाणी 5%, काही ठिकाणी 7% कामाच्या दर्जावर आहे ती आम्ही तुम्हाला टक्केवारी देऊ आणि हे टक्केवारी दिल्याच्या नंतर तुम्ही हे आम्हाला काम द्या. तर हा झाला पार्ट 1. आता मग होतं काय का त्या टक्केवारी आणि ही कामं काही 10 लाखाची, 20 लाखाची नसतात. नगर परिषदेला याला 5-5 कोटी, 4-4 कोटीचे येतात. आता समजा जर याच्यामध्ये जर 5 कोटीचं काम असेल तर हे 5% किती होतं, 50 लाख रुपये आयते मिळतात.
CEO सारख्या व्यक्तीला तर म्हणजे 25 लाख, सॉरी मी 50 लाख बोललो, 5% 25 लाख होतात, म्हणजे 7% कसं वाचतं तिथं. तर मग याच्यामध्ये काय होतं का जरी हे काम मंजूर करायचे जरी अधिकार जरी CEO ला असले तरी ह्याचं इस्टिमेट बनवायचं काम हे कुणाचं आहे? हे काम आहे सार्वजनिक बांधकाम विभागाचं. आता हे बांधकाम विभागाचं विद्युत विभाग एक वेगळं सेपरेट डिपार्टमेंट आहे. जसं रस्त्याचं इथं जुन्नरला वगैरे असं प्रत्येक तालुक्यात उपविभाग असतात, पण विद्युत विभागाचा जो विभाग आहे ते आहे पुण्याला, आणि पुण्यामध्ये ते सगळं हँडल करतात कार्यकारी अभियंता विद्युत विभाग. आता विद्युत विभाग ह्या कार्यकारी अधिकाऱ्याचं काम काय आहे? तर त्याचं काम आहे का याचं दर निश्चित करणं, ह्याचं फाउंडेशनचं याचं इस्टिमेट काढणं, याचा किती खर्च येईल काढणं, ह्या पोलचं काढणं, त्या वायरिंगचं काढणं, त्या पॅनलचा खर्च काढणं, त्या बॅटरीचा खर्च काढणं, आणि टोटल याचं किती बजेट होतंय त्याचं इस्टिमेट किंवा अंदाजपत्रक बनवायचं काम हे ह्या कार्यकारी अभियंत्याचं असतं. मग कार्यकारी अभियंता काय करतात? कारण की सर्व पावर्स याच्याबाबत कार्यकारी अभियंत्याला असल्यामुळं 10 रुपयाची गोष्ट 40 रुपयाला ते लावतात, आणि अशी अनेक कामं या ठिकाणी चालतात. मग ही कशी चालतात? कारण की हे जे घोडके आहेत यांचे पूर्णपणे विविध ठिकाणी असल्यामुळे संबंध राजकीय नेत्यांना सुद्धा याच्यामध्ये भरपूर पैसे टक्केवारीच्या स्वरूपात मिळत असल्यामुळं ते देखील यांना पाठीशी घालतात, आणि अधिकाऱ्यांना देखील या मार्फत प्रचंड माया जमते. आता ह्याचा विषय काय आहे का ह्या कार्यकर्त्याचं अभियंत्याचं काम आहे, याचे इस्टिमेट बनवायला वेगळे पैसे आहेत, इस्टिमेट फुगवायला देखील वेगळे पैसे आहेत. मग हे अभियंता यांनी तुम्ही जर पाहिलं तर हे जे फाउंडेशन हा समजा हा किती MM जाडीचा, समजा 5 MM जाडीचा, किती जाडीचा आहे मी नाही आता मेजरमेंट घ्यावी लागेल. हा गॅल्व्हनाइजचा पोल, वरचे 6 जे पॅनल आहेत ह्याची किंमत किती असायला पाहिजे. मी ज्यावेळी चौकशी केली तर त्यावेळी म्हणजे असं समजलं की या पोलची किंमत बसून 2 लाख रुपये ही असू शकते, परंतु हेच या पोलची किंमत यांनी इस्टिमेट फुगवलं, आणि ते कशासाठी फुगवलं? आर्थिक आपल्याला पैसे भेटावा यासाठी हे फुगवलं, आणि हाच एक पोल 5.5 लाख रुपयांना दाखवला. म्हणजे काय झालं? जो वस्तू 2 लाख रुपयाची मिळू शकते जास्तीत जास्त, सगळं हे खर्च कटिंग होऊन फाउंडेशन होऊन, तर तीच वस्तू 5.5 लाख रुपयांना दाखवली, आणि 1-2 नाही तर तब्बल 69 याचं एस्टिमेट पोलचं तयार केलं, आणि त्याचं एस्टिमेट झालं 3,84,00,000 रुपये. आता हा सगळा पाठ झाला एक. हे सगळं जुळून आणलं. आता याच्यासाठी काय आहे? संबंधित लोकप्रतिनिधी असतात, ही सगळी कामं असतात, प्रत्येकांना टक्केवारी ठरलेली असते, कोणाचे 5%, कोणाचे 4%. ठीक आहे, ते सगळं हे जुळून आणायचं काम हे जो कोण घोडके आहे हे करायचा, अशी माहिती पुढे आली. आणि यानंतर ज्यावेळी आपण अधिक माहिती घेतली तर त्यावेळी असं समजलं का हे सगळं इस्टिमेट तयार करण्यापासून ते वाढवण्यापर्यंत ते काम बजेटमध्ये टाकून नगर परिषदेकडून म्हणजे नगर परिषदेला मंजूर आणून ते परत त्याचं टेंडर करण्याचं सगळं काम या सुजित घोडके नावाच्या ह्या व्यक्तीने केलं. पुढं काय झालं? त्याचे ज्यावेळी सगळं हे जुळून आलं आणि त्याचं टेंडर काढायचं ठरलं, टेंडर निघालं. टेंडरची डॉक्युमेंट सगळी वेबसाईटवर प्रकाशित झाले. ह्या सुजित घोडके यांची कंपनी आहे श्री असोसिएट, यांनी देखील टेंडर भरलं, परंतु ते टेंडर भरलं प्लसचं, म्हणजे 3,84,00,000 नाही, थोडंसं प्लसनी भरलं. कारण की त्यांना माहीत असेल का दुसरं कोण याच्यामध्ये सहभागी याच्यामध्ये होणार नाही अशी त्यांना शक्यता असेल, परंतु घडलं वेगळंच. याच्यामध्ये एंट्री झाली ती बालाजी एंटरप्राइजेसची. आता ही बालाजी एंटरप्राइजेस कोण आहे? तर ही बालाजी एंटरप्राइजेस ही छत्रपती संभाजीनगर तिथली ही एक कंपनी आहे, आणि ही कंपनी देखील सोलर पॅनल उभं करणं, त्याचं हे करणं, याचं ते काम बघत असते. आणि हे काम ज्यावेळी या बालाजी एंटरप्राइजेसने टेंडर भरलं तर ते भरलं -8% बिलोनी. ज्यावेळी हे -8% बिलोनी भरलं त्यावेळी टेंडर बंद झाले, ओपन केले, तर सर्वांना कळालं का हे जे टेंडर आहे हे -8%नी आहे, आणि हे काम कुणाला भेटणार आहे? तर बालाजी एंटरप्राइजेसला भेटणार आहे. तर हे सगळं समजल्याच्या नंतर ह्या घोडकेंच्या पायाखालची वाळू सरकली.
आणि घोडकेंनी केलं काय का, घोडके यांनी त्या बालाजी एंटरप्राइजवाल्यांवर दबाव आणण्याचा प्रयत्न केला की तुम्ही हे काम का घेतले, हे कामाचं सगळं मी केलेलं आहे, हे काम मंजूर पण मी केलेलं आहे, या कामासाठी सगळं वाटप मीच केलेलं आहे, असं असताना तुम्ही हे काम घेऊ नका, भरू नका, तुम्ही याच्यामधून रिव्हर्स व्हा. परंतु काय बालाजी एंटरप्राइजेस याच्यामधून रिव्हर्स होत नाही. मग याच्यासाठी त्यांनी काय केलं, याच्यामध्ये मला अशी माहिती मिळाली का मग हे काही लोकप्रतिनिधींकडे गेले, लोकप्रतिनिधींच्या मार्फत देखील या बालाजी एंटरप्राइजेस दबाव आणण्यात आला का बाबा हे काम तू घेऊ नको, परंतु बालाजी एंटरप्राइजेस हे जे आहे हे म्हणले का आम्हाला काही काम पाहिजेच. याच्यामध्ये काहीतरी एक मध्यम मार्ग काढायचा म्हणून असं ठरलं का मग हे जे कामाचं जे आहे हे काम करणार कोण, बालाजी एंटरप्राइजेस, पण फिटिंग वगैरे हे जे काही कामं असतील हा सुजित घोडके करणार असं यांच्यामध्ये ठरलं. आणि हे घडलं हे दबावामुळं, चला आता हे नको वाद वगैरे, आणि हे सगळं काम चालू झालं. म्हणजे कसं झालं का ह्याच्यामध्ये अगोदरच टक्केवारी वगैरे ही सगळी देण्यात आली होती आणि त्यामुळं हे घोडकेंनी आणि यांनी हे पोलचं वगैरे डिझाईन बनवलं जसं आहे तसं. घडलं काय मधीच, हे पोल पण तेव्हा उभे नव्हते. हा तुम्ही जर हे फाउंडेशन जर पाहिलं ते पण ते याच्यामध्ये बांधलं नव्हतं. आणि त्यावेळी हे 13 मार्च 2025ला याचं पहिलं बिल बालाजी एंटरप्राइजेसला देण्यात आलं. आता हे बिल किती रुपयाचं देण्यात आलं त्यावेळी 13/3ला, 1,34,00,000 रुपयाचं. 1,34,00,000 रुपये विनाकारण ह्या यांनी CO भोळे असतील किंवा ते अकाउंटंट असतील, वाघमारे नाव आहे त्यांचं, किंवा अजून एक भंडारे म्हणून एक इंजिनियर आहे ज्या ते आहेत याचं काम बघतात विद्युतचं, ह्यांनी हे पैसे दिले. तोपर्यंत याचं काहीच नव्हतं, हे उभे पण नव्हते. यानंतर कळस असा झाला का यांनी परत 19/3/2025 रोजी पुन्हा एक बिल तयार केलं. ते बिल केलं बालाजी एंटरप्राइजेस नावाने, त्याच नावाने तयार केलं. आणि ते बिल किती रुपयाचं तयार केलं, 1,86,00,000 रुपयाचं. म्हणजे हे फायनल बिल 13/3ला पहिलं बिल केलं 1,34,00,000 आणि 19/3ला 1,86,00,000 रुपयाचं हे बिल यांनी तयार केलं. तयार केल्याच्या नंतर पुढं असं घडलं का हे तर तेव्हा पण नव्हते. आता माझ्याकडे काही लोकांनी, मला इथल्या नागरिकांनी त्यावेळी हे पाठवले, जे गुगल अर्थ काय म्हणतात त्याला, सॅटेलाइटचे इमेज, ॲक्च्युअली इमेज असतात ते पण पाठवले. ते आता मी तुम्हाला लेअरमध्ये दाखवतो. त्याच्यावर तारीख बघा, ते कधी बसवलेले आहेत, ते 4थ्या महिन्यामध्ये हे फाउंडेशन तयार केल्याचं त्याच्यामध्ये स्पष्ट दिसतंय. आणि हे बिल कधी देतात, पूर्ण 19/3ला. म्हणजे कामाच्या आधी यांनी हे संपूर्ण पैसे या खर्च करून टाकले या विभागावर. आणि झालं असं का याच्यामध्ये हे जे भोळे होते, अजून ह्या अकाउंटंट होते, आणि त्याच्यामध्ये ज्या या विभागाचं विद्युत विभागाचं जे हे करतायत काय म्हणतात त्याला, इंजिनियर आहेत, त्या भंडारे म्हणून एक बाई आहेत, यांनी याचं फेक MB रेकॉर्ड तयार केलं, खोटं MB लिहिलं. त्याच्यावर तर माझे काही डॉक्युमेंट आले, त्या MB वरती काही तारखा पण दिसत नाहीये. आणि ते खोटं MB दाखवून, काम पूर्ण असल्याचं दाखवून या तिघांनी हे तब्बल पहिले 1,34,00,000 आणि नंतर 1,86,00,000 म्हणजे असा जवळपास 3,20,00,000 रुपये, म्हणजे त्याच्यापेक्षा जास्त रक्कम यांनी काढली होती. याच्यात ट्विस्ट असा झाला की हे ज्यावेळी पहिलं बिल भेटलं त्या बालाजी एंटरप्राइजेसला असं कळलं का आपलं जे 1,86,00,000 रुपयाचं बिल तयार होणार होतं ते अजून भेटलंच नाही आपल्याला. मग ह्या बालाजी एंटरप्राइजेसनी काय केलं, आता हे बालाजी एंटरप्राइजेस जे ओरिजिनल आहे ते सुद्धा याच्यामध्ये दोषीच आहे, कारण काम न करता यांनी पैसे काढलेत. ते काय याच्यामध्ये हे नाही, ते सुद्धा गुन्हेगारच आहेत. व यांनी नगरपालिकेमध्ये चौकशी केली का आमचं बिल तयार करणार होते, देणार होते कुठे, तर नगरपालिका यांना काही दाद देणार. आणि हे सगळं इथलं काम, हा जो घोडके आहे त्याचा एक माणूस असायचा बाळासाहेब गायकवाड नावाचा, आणि तो व्यक्तीला अपंग आहे, आणि तो व्यक्ती इकडे तिकडे फिरायचा, इकडे नगर परिषदेमध्ये गाडी 4 व्हीलरमध्ये असायचा. आणि ह्या
ह्यांनीच इथलं हे काम बघायचे, समजा हे फाउंडेशन बांधायचं काम किंवा काय, फक्त त्या मूळ जी कंपनी होती ती बालाजी एंटरप्राइजेस, फक्त तिथले टेक्निकल लोक यायची इथं बसून द्यायचे एवढी, बाकीचं काही जे काम आहे मजूर वगैरे पुरवायचं हे काम हा शोच करायचा. कोण करायचा? तर सुजित घोडके करायचा. त्याच्या पाठीमागे त्याला पैसे पण दिले होते असं मला समजलं, काहीतरी 65 का 70 हजार रुपये एका पोल मागे याला ठरले होते. आणि पुढं असं झालं का मग ह्या लोकांनी यांना कुणी नगर परिषद काही कागदपत्र दिना, ते बिलाची माहिती सांगा ना. मग यांनी माहिती अधिकाराचा ज्यावेळी अर्ज केला त्यावेळी यांना समजलं का तिथं पैसे बालाजी एंटरप्राइजेसला भेटले. पण कोणती बालाजी एंटरप्राइजेस? बालाजी एंटरप्राइजेस नावाने एक खोटं अकाउंट या सुजित घोडकेने तयार केलं. ते कुठलं होतं? पुण्यातल्या नऱ्याचं. आणि त्या कोटक महिंद्रा बँकेमध्ये एक ते बालाजी एंटरप्राइजेस नावाने अकाउंट तयार केलं आणि इथं नगर परिषदेमध्ये एक पत्र दिलं. त्या पत्रामध्ये म्हटलं का हे बाकीचं 1,86,00,000 रुपयाचं बिल आहे, ते बिल ह्या नवीन अकाउंटवर ट्रान्सफर करा. मग त्या पत्रामध्ये काय होतं? वरती होता महिना बालाजी एंटरप्राइजेस सेम, खाली शिक्का इथं बालाजी एंटरप्राइजेस सारखा आणि सही केली होती. परंतु जेव्हा हे सगळं कळालं, ते आम्ही जेव्हा माहिती घेतली, जेव्हा डॉक्युमेंट त्या सीओनी दाखवली कोल्हेंनी, त्यावेळी असं दिसलं का पहिलं जे पत्र होतं यांचं ओरिजिनल बालाजी एंटरप्राइजेसचं, ओरिजिनल बालाजी एंटरप्राइजेस शिक्का वेगळा होता आणि ह्या पत्रावर वेगळा शिक्का होता. आणि ही जी सही होती याच्यावरती ह्या घोडकेने दिल्या पत्रावर, त्याच्यावरती सही ती गिरवल्यासारखी दिसत होती. 100% ती सही खोटी होती. आणि त्या पत्रावर फक्त एवढंच लिहिलेलं एका ओळीमध्ये का सदर आमचं खातं नवीन याच्यामध्ये केलं, हे पैसे या खात्यावर टाकावा. त्यात ना प्रोप्रायटरचं नाव, ना त्याच्यात पॅन कार्ड, ना GST, काहीच नाही. एवढंच पत्र दिलं. आता पत्र दिल्याच्या नंतर झालं असं का यांनी CO भोळे, अजून अकाउंटंट वाघमारे यांनी हे कोणतीही म्हणजे हे याच्यामध्ये इन्व्हॉल्व, यांना याच्यामध्ये आर्थिक प्रचंड लाभ, यामुळे यांनी ते पैसे थेट ह्या फेक अकाउंटमध्ये बालाजी एंटरप्राइजेसच्या वळवलं. किती वळवलं? 1,86,00,000 रुपये. आणि मग ही सगळी कागदपत्र जेव्हा ह्या ओरिजिनल कंपनीच्या लक्षात आली त्यावेळी त्यांनी आपल्याशी संपर्क साधला. पोलीस स्टेशनला पण अर्ज दिले, सीओकडे अर्ज दिले, परंतु जवळपास 2-3 महिन्यापासून या अर्जावर काही कारवाई होत नव्हती. आपण जेव्हा पहिली बातमी बनवली तेव्हा कुठेतरी याला वाचा फुटली आणि याचे पत्रेवर सुरू झाली. मग हे जे अकाउंट आहे 1,86,00,000 रुपये वळवले, हे कोणाचं? असं पत्र आता नगरपालिकेने दिले. आता हे कोणाचं काय आहे हे पोलिसांना FIR, पोलीस स्टेशनला FIR यांनी करायला पाहिजे होती. कोल्हेंनी. कोण कोल्हे? हे सीओनी. त्यांनी काय लिहिले? अकाउंट कोणाचं आहे याची माहिती आम्हाला द्या. आता मग तरी पण पोलिसांनी तपास केला. ज्यावेळी पोलिसांनी तपास केला तेव्हा हे अकाउंट कोणाचं होतं? तर हे अकाउंट आहे परशुराम निवृत्ती शेलार नावाच्या व्यक्तीचं. त्याचा पत्ता आहे कर्वेनगर हिंगणे होम कॉलनी पुणे. आता हा जो आहे परशुराम निवृत्ती शेलार हा कोण आहे? याची ज्यावेळी माहिती काढली त्यावेळी सुजित घोडके याचा हा परशुराम हा सासरा आहे अशी बाब समोर आली. आणि हे पैसे कधी गेले आहेत नगर परिषदेकडून? 2 एप्रिल 2025ला 1,85,36,440 रुपये हे या खात्यामध्ये गेलेले आहेत या याच्या शेलारच्या याच्या सासऱ्याच्या. मग 2 तारखेला जसे पैसे जमा झाले तसे लगेच 4 तारखेला या खात्यातून 15,28,000 रुपये एका कंपनीला ट्रान्सफर झाले. त्या कंपनीचं नाव होतं लुकास्ता एनर्जी प्रायव्हेट लिमिटेड. ह्या नावाच्या कंपनीला हे पैसे ट्रान्सफर झाले. आता ही कंपनी कोणाची आहे? तर बघा, ही कंपनी आहे, या कंपनीचं प्रोप्रायटर आहे महातेश पाटील पुणे, दुसरा पार्टनर आहे सागर शिलरत्न बने आणि तिसरा पार्टनर आहे सुजित भानुदास घोडके. म्हणजे हाच मास्टर माइंड. यांनी हे पैसे आल्याच्या नंतर स्वतःच्या कंपनीच्या नावाने हे वळवले. बर, आता नंतर जे नेक्स्ट पेमेंट आहे ते 4 तारीख त्याच दिवशी पाठवले. किती? 6 लाख रुपये. कुणाला पाठवले? बाळासाहेब गुलाब गायकवाड. हे गायकवाड कोण? तर हे इथलं जे काम मजूर हे करणारे इकडे तिकडे जे मी तुम्हाला उल्लेख केला का ते थोडेसे अपंग आहेत, तर तेच हे बाळासाहेब गायकवाड यांना हे पैसे 4 तारखेला 6 लाख दिले. परत त्याच दिवशी त्याच 4 तारखेला
तब्बल 25 लाख रुपये सुपर कट मेन स्पा सेंटर, तर त्या स्पाला 25 लाख दिले. परत त्याच दिवशी ते मारल्या लगेच यांनी जय आंबे इलेक्ट्रिकल्सला किती रुपये दिले, तर 15 लाख रुपये दिले. नंतर परत ते 15 लाख दिले, नंतर परत एक एंट्री मारली कितीची, 39,40,000 रुपयाची जय आंबे इलेक्ट्रिकल्सला. आणि त्यानंतर परत तब्बल 84 लाख रुपये जय आंबे इलेक्ट्रिकल्स यांना हे पैसे RTGS ने मारले. आता हे कोण आहे जय आंबे? हे जय आंबे आहे निखिल वसवल पुणे. अशी माहिती भेटली की हे पण यांचे पार्टनरच आहे. आणि हे सगळे पैसे हे यांनी एका दिवसामध्ये गायब केले. आणि गायब केल्याच्या नंतर आता करायचं काय असा प्रश्न ह्या बालाजी एंटरप्राइजेसच्या समोर उभा टाकलेला आहे. आता हे बालाजी एंटरप्राइजेस मागणी करते का आमचं बिल होतं, तुम्ही हे त्या अकाउंटला टाकलं कसं काय? तर त्याच्यावर ह्या नगर परिषदेकडे कोणाकडे काहीच उत्तर नाहीये. हे पैसे गेले कसे काय? बालाजी एंटरप्राइजेसनी समजा जरी एखाद्या व्यक्तीने दुसरं अकाउंट तयार केलं तर त्या प्रोप्रायटरला फोन करणं किंवा त्या पत्रावरती पॅन नंबर आहे का, त्याचं GST नंबर आहे का, किंवा त्याची बाकीची इन्फॉर्मेशन आहे का ऑफिशियल, हे न बघता हे पैसे तिथला अकाउंटंट वाघमारे आणि तवाचा जो भोळे हा CO यांनी हे पैसे परस्पर गायब करून टाकले आणि या पैशाची विल्हेवाट लावली. हा EDचा विषय आहे. आता झाले असं का हे प्रकरण झाल्यापासून आता काय आहे यातले बरेचसे आता इथं काही दिवे ठीक आहे, काही ठिकाणी आहेत सुरू, तर काही ठिकाणी बंद पडलेले आहेत, एक दोन दिवे. तर आता लोक तक्रारी करतात का बाबा हे दिवे नीट करा. तर हे म्हणते या नगर परिषद जे आहेत आता हे पत्र पाठवते ओरिजिनल त्या बालाजी एंटरप्राइजेसला की बाबा हे दिवे जे आहेत हे तुम्ही नीट करून द्या, कारण यांची 5 वर्षाची देखभाल दुरुस्ती हे एजन्सीनी करायची. ही एजन्सी म्हणते आमचे पैसे द्या मग आम्ही हे करू. म्हणजे आता प्रॉब्लेम असा झालाय का हे एवढा 5.5 लाख रुपयापेक्षा जास्त रक्कम याच्यावरती वाया घालवलेली आहे. हे 2 लाख रुपयाचं आहे ऍक्च्युली. आणि ह्या यांनी पैसे खाण्यासाठी किंवा हा भ्रष्टाचार करण्यासाठी हा सगळा विल्हेवाट लावलाय. झालंय काय याच्यामध्ये परत एक विषय का ज्यावेळी नगर परिषदेने पत्र दिले ऍक्च्युली नगर परिषदेने गुन्हा दाखल करायला पाहिजे होता, कारण की सगळं फेक तयार केले ते दिसते, खोट्या सह्या केल्या, खोट्या फेक अकाउंट भलत्याच अकाउंटमध्ये पैसे ट्रान्सफर केलेले आहेत आणि हे काम होण्याच्या पूर्वीच पैसे काढलेले आहेत. पण असं असून देखील ही नगर परिषद गुन्हा दाखल करत नाही, हे नुसतं पत्र देते याची माहिती द्या. आता झाले काय का मला अशी माहिती मिळाली का हा गोडके याची विविध बारामतीला सुद्धा असेच भ्रष्टाचाराची कामं आहेत, वेगवेगळ्या ठिकाणी कामं आहेत आणि याची सेटिंग मोठपर्यंत आहे. आता याचं म्हणणं आहे का आम्ही तत्कालीन जे लोकप्रतिनिधी होते, म्हणजे मला माहिती मिळाली कुठून, ह्या मूळ बालाजी एंटरप्राइजेस कडून अशी माहिती मिळाली का त्या गोडकेचं म्हणणं आहे का आम्ही तमक्या लोकप्रतिनिधीला 20 लाख दिले, नंतर दुसरं कोण असेल त्याला 25 लाख दिले, जे कोण तवाचे कोण नगरसेवक वगैरे असतील कोण जे असतील त्यांना प्रत्येकी 1-1 लाख रुपये दिले, मी इथं खर्च केला, याला शिवला एवढे पैसे दिले, समजा कोण तो कार्यकारी अभियंता मुंडे कोणतरी आहे त्याला एवढी टक्केवारी दिली, आता माझ्याकडे पैसे नाही, पैसे भेटणार नाही आणि त्यांनी ते फोन उचलायचे बंद केले, सगळं केले. नगर परिषदेला देखील हा गोडके हा दाद देत नाहीये आणि नगर परिषदेने ज्यावेळी पत्र दिलं तेव्हा याची चौकशी करा, हे पैसे कोणाच्या खात्यात आहे. तर आता अशी धक्कादायक विषय आलाय का पोलीस याच्यामध्ये कुठेतरी संशयास्पद भूमिका घेत आहेत. पोलिसांकडं एवढा पत्र देऊन देखील जवळपास 8-15 दिवस झाले असतील, पोलिसांनी अद्याप देखील अहवाल हा नगर परिषदेला दिलेला नाहीये. आपण देखील पोलिसांकडे गेलो का हे नक्की काय प्रकरण आहे, तर पोलीस काय याच्यामध्ये काय अधिक वाच्यता करत नाही. खरंय याच्यामध्ये जर हा विषय जर झाला तर भोळे सगळ्यात आधी तो गुंतणार आहे, ते वाघमारे गुंतणार आहेत, भंडारे कोण आहे जे बोगस MBU सह्या करणाऱ्या, काम व्हायच्या आधी MB तयार करणाऱ्या, बिल देणाऱ्या हे गुंतणार आहेत, तो घोडके गुंतणार आहे, तो गायकवाडला पैसे गेले ते बी गुंतणार आहे, कारण हे सगळं डॉक्युमेंटली प्रूफ आहे. सगळ्यात महत्वाचं यांनी काम व्हायच्या आधीच पैसे काढलेत, म्हणजे हे ऍक्च्युली गुन्हेगार आहे. ह्याच्यामध्ये बालाजी एंटरप्राइजेस बी गुन्हा दाखल केला पाहिजे, त्यांनी का पैसे घेतले काम व्हायच्या आधी, ते पण दोषी आहेत.
आणि यानंतर हे सगळं झालेलं असताना पोलीस कुठेतरी काय मिटवी करतात का काय करतात, मला काही त्याबद्दल काही असतं काय बोलता येणार नाही. परंतु याच्यामध्ये जरा वेगळंच दडपादडपीचं प्रकरण सुरू आहे. शांत बस, असं बस, तसं बस वगैरे. हे कोणासाठी? तर हे जर एवढा मोठा अधिकारी सीओ गोळे, त्याला वाचवण्यासाठी हे सगळं चाललंय का? डिपार्टमेंट काय याच्यामध्ये आपलं हे करतायत? कारण की हे उद्या तुमच्यावर शिकू शकतं. ह्याची जर वरिष्ठ पातळी मोठी जर चौकशी झाली तर पोलिसांवर सुद्धा शेकल. हे जुन्नर तालुक्याचे हे आमदार शरद सोनवणे, त्यांना जेव्हा ही बाब कळाली का हे काम करायच्या आधीच हे पैसे काढलेले आहेत, त्यांना माहित नव्हतं का हे पैसे भलत्याला बी दिलेले आहेत, तो बी वेगळा फ्रॉड आहे. तर या सोनवणेंनी केलं काय, एक 4-5 महिन्यापूर्वी एक पत्र दिलं यांना, मुख्यमंत्र्यांना, का ह्या बोळेने तब्बल जुन्नर शहरामध्ये 4 कोटी रुपयाचा फ्रॉड केलेला आहे. त्याच्यामध्ये ह्या कामाचा देखील समावेश आहे. अजून समजा काही पाईपलाईनीमध्ये भ्रष्टाचार केला किंवा मेलेल्या लोकांचे पैसे खाले किंवा अजूनही काही काही वेगळे, ते काय माझ्याकडे पत्र आलं नाही, ते पत्र आल्याच्या नंतर आपण त्याची बातमी करूच. पण हे सगळं त्यांनी तक्रार मुख्यमंत्र्यांपर्यंत केली. त्याच्यानंतर एक सिस्टम, एक चौकशी समिती सुरू झाली. त्या दुर्वास नावाचे कोणतरी अधिकारी या समितीचे हेड आहेत, अजून काही 2-3 त्याच्यामध्ये लोक देखील आहेत. यांनी चौकशी करायला आले, परंतु अद्याप देखील हा अहवाल या एजन्सीनी दाबून ठेवलेला आहे. याचा कोणताही अहवाल बाहेर येत नाहीये. याबाबत शरद सोनवणेंच्या पत्राला केराची टोपली या ठिकाणी ह्या अधिकाऱ्याने दाखवलेली. सत्ता असून त्यांचा काही उपयोग नाही सोनवणेचा, असा विषय झालेला आहे. आता याच्यात घडलंय काय, का ही चौकशी कोण दडपतंय, का दडपतंय, याच्या मग कोणाकोणाचे हात बरबटले, हा देखील एक शोधाचा विषय आहे. आणि पैसेच खाऊन टाकले. मग आता ह्या कोल्हेंचं काय म्हणणं आहे, हे सीओचं, का ते भोळे ते हे आहेत, कोण होते, सीओ आहेत, आणि सीओ गुन्हा दाखल करायचा असेल तर मंत्रालयातून परमिशन आणावी लागते. त्यामुळं मला काय तसं काय करता येणार नाही, मला परमिशनची. याच्यामध्ये स्वयं स्पष्ट दिसतंय EMB कधी तयार केली, काम व्हायच्या आधीच. पैसे कधी दिले, काम व्हायच्या आधीच. पैसे कोणाला दिले, मूळ एजन्सी ठेवली बाजूला, डमी नावानी एजन्सी बनवली, ते पैसे दिले. ही काही साधी सुधी काही चूक नाहीये. हे 1,86,00,000 रुपये होते आणि हे आता हे यांनी खाऊन टाकलेले. तर याच्यामध्ये सरळ भ्रष्टाचार दिसतोय. तर यांनी पहिला हा गुन्हा दाखल करायला पाहिजे होता. आणि माझी विनंती आहे पोलीस अधिकाऱ्यांना, का बाबा नोका तुम्ही याच्यामध्ये हे काय विषय काय हे करू नका. जो चोर आहे ना, समजा बालाजी एंटरप्राइजेस चोर असेल तर त्याच्यावर बी गुन्हा दाखल करा. आणि हे दुसरे कोणा चोर असतील, हे ना बाकीचे अधिकारी, यांना वाचू नका. जे पण चोर आहे सरळ सोडवते. जे नगर परिषदेचे ज्यांनी फसवणूक केली, कोणालाही याच्यामध्ये हे करू नका. सरळ गुन्हा दाखल करा आणि काय चौकशी आहे, रिमांड घ्या, काय करायचे ते करा. पण इथं वेगळंच चाललंय. मग का गुन्हा दाखल केला नाही, गुन्हा दडपणं हा सुद्धा गुन्हा आहे. अशा पद्धतीचा आहे. मला काय कोणावर काय हे करायचं नाही, परंतु हे जो बोळे नावाचा अधिकारी होता, अक्षरशः जुन्नर शहराची वाट लावली. अनेक लोकांच्या तक्रारी याच्या विरुद्ध. भ्रष्टाचारी अधिकारी, उन्मत्त अधिकारी. तुम्हाला एक सांगतो, हा जो बोळे आता हे कुठंतरी बदली झाली, आणि बदली कशी झाली, पदोन्नतीने झालेली, हाय ग्रेडला गेलेलं आहे बोळे. मग मला सांगा, एखाद्या अधिकाऱ्याची जर चांगल्या वरच्या पोस्टवर जर थोडी बदली होत असेल, तो अधिकारी 1 मिनिटच जातो. हे बोळे बदली झाली, प्रमोशन झालं, 1 महिना जुन्नर सोडित नव्हती, इथंच थांबले. कोणता अधिकारी बदली झाल्यानंतर देखील इथं जुन्नर मध्ये एखादा महिनाभर ठाण मांडील. याच्या मागे काय गणित असतात, बिलांची गणित असतात. कोणी येणं बाकी असतं, कोणाला देणं बाकी असतं, कोणाचं काही कागदोपत्रीवर सॉल्व्ह करायचे असतात. हे सॉल्व्ह करण्यासाठी हे अधिकारी 1 महिना जुन्नर सोडित नव्हते. शेवटी मग खूप प्रेशर आल्याच्या नंतर मग त्या बाकीचे कोणतरी इरसळ काय नाव होतं ते आले, आणि मग तो हे झालं. ते गेल्यावर आता कोल्हे आलेले आहेत. तर अशा पद्धतीचा प्रचंड मोठा भ्रष्टाचार या जुन्नर शहरामध्ये या पोलच्या रूपाने झालेला आहे. आणि हा भ्रष्टाचार काही जुन्नर मध्ये नाही, आजीदादांच्या बारामतीमध्ये देखील आहे. ती देखील डॉक्युमेंट आहेत.
किंवा वेगवेगळ्या याच्यामध्ये आहे। आळकोडके हा खूप मोठा मास आहे आणि मग या माशाला वाचवण्यासाठी, कारण की या माशाच्या याच्यावरती कोणाचं काही जर होत असेल, कोणाला टक्केवारी, कोणाला पैसे, कोणाला काय जर होत असेल तर मग ते वाचवणारच। परंतु हे सगळी बाब इथल्या लोकांनी लक्षात घेतली पाहिजे। ज्यावेळी हे निवडणूक विधानसभेत चालू होती, अहो हे श्रेय घ्यायला एवढे लोक होते, आम्ही केलं ना, आता त्याचे बल्ब ते बंद झालेत, आता कोणी येत नाहीये। आणि आता एवढे सगळी लोक येतात, पण ते आता म्हणतात नगरपालिकेची निवडणूक आली तर सगळी आता बाहेर निघाली। परंतु याच्यामध्ये आता कुणी अशा गोष्टी असतात तर सगळी आळीमिळी गुपचिळी गप्प बसत असतात। तरी हे सगळे विषय माझी विनंती आहे का पोलीस अधिकाऱ्यांना आणि चरण कोल्हेंना याच्यामध्ये तुम्ही व्यवस्थित कुणाचाही आगापिछामध्ये न ठेवता सरळ कारवाई करा। नुसतं याला बेव दाखवू नका, मग तुझ्या असं झाले आम्ही तुझ्यावर करून मग तू असं करतो का तसं करतो का, डायरेक्ट गुन्हा दाखल करा आणि ह्या लोकांना चांगली शिक्षा झाली पाहिजे। माझी शरद सोनवणे आमदार साहेबांना विनंती आहे तर तुम्ही याच्यामध्ये लक्ष घाला आणि या अधिकाऱ्यांना अशी जरब बसल, परत कोण अधिकारी असा वागणार नाही अशा पद्धतीचं यांच्या गुन्हा दाखल करा, यांना अटक करायला लावा। जुन्नर टाइम जुन्नर।